क्या मांगे आपके काय सांगा तुम्ही? इथं पावसाळी लाईन लवकरात लवकर करून या रस्त्याचे लवकरात लवकर काम केले पाहिजे. इथं जे पाणी साचतंय त्याला कुठलाही पर्याय प्रशासन करत नाही. काल 2 दिवस पाऊस उघडला असताना यांनी इथं जीएसबी किंवा काहीतरी मुर्मीकरण करायला पाहिजे होतं. यातलं कुठलंही प्रशासन काम न केल्यामुळे आज आम्ही अपवित्र उचलून इथं बसलेलो आहे. इथं ह्या रोडनी माता भगिनी महिला क्लासला ये जा करत असतात. येता जाता अनेक महिला इथून पडतात. सर्वसामान्य नागरिकांना टू व्हीलर धारकांना इथून येता जाता प्रचंड त्रास होतो. रोजपणे त्रास होतो आणि कुंभकर्णासारखं झोपलेलं प्रशासन 2-3 दिवस परवा दिवशी पाऊस उघडला असताना सुद्धा यांनी इथं काम केलं नाही. आम्ही पहिलं निवेदन दिलं होतं. ते निवेदनाला यांनी केराची टोपली दाखवली आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथं या पाण्यात बसून या गोष्टीची मागणी करतोय की इथं पावसाळी लाईन आणि या रस्त्याचं पूर्ण टेंडर लवकरात लवकर काढावं ही मागणी आम्ही करतोय. अनेक वेळा तक्रारी दिल्यात, प्रशासनाला पण दिसतोय आणि गावातल्या सगळ्या नागरिकांची काय गैरसोयी सगळ्यांना दिसतोय. परंतु जर का इथं काम करायचं नाही, काही तांत्रिक अडचणी असेल तर त्या सगळ्या बाजूला ठेवून पहिल्यांदा नागरिकांच्या सोयीसुविधा किंवा जे नागरिक टॅक्सपेयर आहेत त्यांच्या सोयीसुविधांकडे सगळ्यात पहिले लक्ष दिलं पाहिजे. कुणालाही नागरिकांच्या हिताची कुठल्याही गोष्टीची काही घेणं देणं नाहीये. त्यामुळं आम्ही फुरसुंगी गावचे संतप्त नागरिक म्हणून, कारण आमच्या पण आई बहिणी या रस्त्याला पडल्यात, आम्ही पण वारंवार तक्रार देऊन त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाची कारवाई कोणत्याच दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी केली नाही. त्याच्यामुळं आम्ही संतप्त नागरिक म्हणून या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध करतोय. म्हणजे आमच्या इथं फुरसुंगीत माणसं राहतात, काय पाण्यातले प्राणी राहत नाही. त्याच्यामुळं या पाण्याचं या रस्त्याचं लवकरात लवकर ते जे काय पावसाळी लाईन किंवा जी काही दुरुस्ती ती तात्काळ व्हावी हीच मागणी आमची 100% आणि त्याच मागणीला अनुसरून आम्ही आज हा निषेध करतोय. किती दिवसापासून म्हणजे चालू? आता हे जवळजवळ वर्षानुवर्ष, पण आत्ताच्या ह्या पावसाच्या कंडिशनमध्ये गेल्या 2 महिन्यापासून तर हा जी परिस्थिती आहे. तर 2-3 महिन्यापासून अपघात होतात, पण कुणीच दखल घ्यायला या गोष्टीची तयार नाही. त्याच्यामुळं आम्हाला शेवटी एक नागरिक म्हणून हा पावित्र्य घेणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही हा पावित्र्य घेऊन आज त्या ठिकाणी निषेध करतोय. लवकर जाऊ. धन्यवाद.